नष्ट करतो तेव्हा कुठं आपण अनंत पद प्राप्त करतो, म्हणजे शत्रुविना राहू शकतो. कोणत्याच प्रकारचा आपल्यावर मल नसतो, घाण नसते. आता ही घाल सगळीच काढून टाकण्यासाठी आपल्या हे सैन्य आहे, 7 भुजंग म्हणजे सैन्य आहे. तसं 40 बुद्धीचे अंग आहेत, 37 बोधिपक्की धम्म म्हणतात. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे ते आहेत पक्ष आहेत, म्हणजे बुद्धीला वाढवण्याचे, सपोर्ट करण्याचे, विकार नष्ट करण्याचे जे अंग आहेत त्याला बोधिपक्की धम्म म्हणतात. त्याच्यापैकी हे भुजंग म्हणजे 4 आहेत. हे किती 7 भुजंग आहेत. हे 7 भुजंग आपणाला अभ्यास केल्यानंतर सम्यक संबोधी प्राप्त करण्यासाठी तर हे तर फायदा होतोच, परंतु ह्याचा 3 प्रकारे फायदा होतो. सम्यक संबोधी प्राप्त होऊ शकते, आपले फिजिकल किंवा मेंटल जे विकार आलेले असतात ते नष्ट होऊ शकतो, आणि आपण सतत सजग मध्ये असतो, अधिष्ठान ठेवून राहत असतो. त्यावेळेस महाराज जे आपल्यावर काम करतं ते ताबडतोब आपल्याला कळतं की महाराजचा अटॅक होत आहे, मला पुढे जाऊ देत नाहीये. त्यावेळेस आपण सजग राहून कशा प्रकारचं काम करायचं, कशा प्रकारचं पुढे राहायचं, आपली कशी प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी कशी ठरवायची आपण ठरवू शकतो. मात्र हे माराचा अटॅक जेव्हा तुम्हाला जाणीव होती तेव्हा जाणीव होऊ शकते की जेव्हा तुम्ही सजग असतात, माराचा अभ्यास असतो आणि मार काय करतो काय नाही. त्याच्यामुळं बुद्ध सजग असायचे. आता हेच भुजंग सुद्ध, आता हे कसं चमत्कार असेल ते तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही मला ह्याच्यावर प्रश्न विचारा की हे भुजंग सुद्ध ते काय म्हणले ते भुजंग सुद्ध त्याला काय संमदकिना बहुलीकतो असं काहीतरी येते. म्हणजे त्याचा मी या स्वतः भुजंगाचा मी अशा प्रकारे विकास वेगवेगळ्या अँगल मधून केलेला आहे की त्या कशासाठी केला आहे, मला अभिया प्राप्त होण्यासाठी, मला संबोधी प्राप्त होण्यासाठी, मला निब्बाण प्राप्त होण्यासाठी. हे चारच म्हणजे मी हे शब्द कशा प्रकारे केले तर सगळ्या ठिकाणी एकच आहे. तर हे एकच भुजंगाचं एकच बोललं म्हणजे काय होतं, तर त्याच्यामधून तुम्हाला काय होतं ते की एक मिनिट ते वाचून दाखवतो म्हणजे आपल्याला त्याची फोड करता येईल. काय कुठे गेलं ते, डायरी दुसरीकडे गेली कडे माझी, आता ते त्याच्यात लिहून ठेवलंय. एक मिनिट जरा. असं आहे ते बनते भुजंग भगवता सम्मदकिता भाविता बहुलिकता अभियाय संबोधाय निब्बाणाय संवतती. हे अशा प्रकारचे शब्द, हे एवढेच शब्द या 7ही भुजंगामध्ये म्हटलेले आहेत. या शब्दाचा अर्थ आहे की भगवता सम्मदकिता, भगवंताने हे जे शब्द मला दाखवले येतं, सांगितले येते, सांभाळले येतं, हे कशा प्रकारे ठेवले, भाविता त्याची भावना केली, ध्यान केलं मी त्याच्यावर, आणि त्याच्यावर काय केलं दुसरं बहुलिकता, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या अँगल मधून त्याच्यावर विचार केला आहे. ते कशासाठी तर कशासाठी केलंय, अभियाय, अभिया प्राप्त होणं. अभिया शब्दाचा माहित आहे का तुम्हाला, रिधी बल प्राप्त होण्यासाठी, दशबल प्राप्त होण्यासाठी. दशबल बुद्धाकडेच असतात, इतर कोणाकडे छळ अभिया असतात, अभिज्ञा असतात. अभिज्ञा म्हणजे ही एक स्पिरिच्युअल पॉवर असते, एखाद्याचं मन जाणणं, मना त्याची पुढच्या गती काय होणार आहे, त्याच्यानंतर पूर्व किती जन्म झाले होते, मागे कोण कोण होता, काय होणार आहे, आकाशातून चालत जाणं, पाण्यावर चालणं, टेकडीला भेदून जाणं, दुसऱ्याच्या मनात काय चालणं, अशा प्रकारचे हे जे सगळे जे आहेत हे पुगल म्हणतात. जेवढे चराचर आहेत जिथे चेतना आहे, चेतनेची सगळी गती जाणणं, सगळ्या प्रकारचं जाणतात, त्याला अभिया म्हणतात. आणि दुसरं संबोधाय, संबोधाय म्हणजे सगळे विकार नष्ट करून
सम्यक संबोधी प्राप्त करणं आणि निब्बाणाय. निब्बाणाय म्हणजे निर्वाण प्राप्त करणं, म्हणजे सगळं त्यांचं भवांग खाली करून त्या ठिकाणी फक्त उपेक्षा भाव आहे. जसं आहे तसं समतेमध्ये राहून बघणं आणि जे आहे ते रिअलायझेशन करून घेणं, सत्य जाणणं, एवढ्यासाठीचे सत्य भुजंग आहे. हे शब्द या 7ही भुजंगामध्ये आहेत. मग ते कसे वापर केलेले आहेत ह्याची जरा आपण त्याचा विचार करणं आवश्यक आहे. मी बोलतो सांगतो याच्यावर सोडून देऊ नका. हे डेप्थ मध्ये केल्यावर मला आताच याचा मी तुम्हाला अनुभवायला सांगतो, हे प्रत्यक्ष अनुभवायला होतो. ते श्रीलंकेचे उपल वन्ना म्हणून माताजी आहेत. मला तुम्हाला माहित आहे 2 आठवडे मी नव्हतो, कारण मला मलेरिया झाला होता, ताप येत होता आणि बऱ्याचशा प्रकारच्या विकनेस गोळ्या घेऊन लागल्या होत्या. तर मी झोपून राहायचो. अशा वेळेस उपलवन्ना आर्याजी आल्या आणि त्याने म्हणे मला परित्य करायचं तुमच्या बरोबर, आणि त्यांनी परित्य केलं. हे परित्य करत असताना हे पालीचा थोडा अभ्यास केला असल्यामुळे प्रत्येक शब्दाचा मला माझ्या भावनेतून मला अर्थ कळायला लागला. माझ्या भावनेतून अर्थ कळायला लागल्यानंतर जेव्हा त्याच्या विकार माझ्यावर आले होते, विकार आले म्हणजे काय होते, ग्रहमान बदलले असतात, ऋतू बदललेला असतो, ग्रहमानाची युती बदलली असते की त्या ठिकाणी हे जीव जंतू प्रादुर्भाव होतात. आपल्या शरीरात जंतू बरेच असतात, बाहेरचे जंतू असतात, म्हणून बसल्या ठिकाणी खोकला लागणं, घसा पकडणं, डिसेंट्री लागणं, अंग दुखणं, डोकं दुखणं वगैरे वगैरे होतं. तर हे जंतूचा ग्रहमान बदलल्यामुळे, ऋतू बदलला म्हणजे ग्रहमान बदलले, त्याची युती बदलली, अँगल बदलला, हे सगळे बदल होत असतात. अशा बदलाला फेस करण्यासाठी हे भुजंग इथं म्हटलं जातं, परित्य केलं जातं, संरक्षणाचं कड दिलं जातं. आता हे संरक्षण म्हणजे कसं, ते उच्चारणं सुद्धा चांगल्या प्रकारे आलं पाहिजे. आणि ज्याच्यासाठी ते परित्य केलं जातं, ज्याच्यासाठी ते वाचलं जातं, त्यालाही त्याचा अर्थ कळाल्यावर फारच तिथं म्हणजे तुरंत फायदा होत असतो. म्हणून आपण फक्त पालीचा अभ्यास करणं किंवा प्रॅक्टिस मेडिटेशन करणं एवढ्याच न थांबता, जे परित्य इथं केले जात असतात, परित्रण केले असतात, चॅन्टिंग केलं असतं, ह्या चॅन्टिंगला फार महत्व आहे. नेहमीसाठी मॅडम दररोजच घेत असतात, त्या ठिकाणी ते चॅन्टिंगचा अर्थही सांगत असतात की मैत्री भावना कशी करायची. ही फक्त कानावर नको करायचं. म्हणजे प्रज्ञेचे भाग जे असतात की नाही, श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा. तुम्ही हे जे मॅडमनी चॅन्टिंग केलं, मॅडमनी मैत्री भावना केली, आपले विकार नष्ट होऊन जातं, याचना केली असते, त्या शब्दाचा अर्थ आपल्यामध्ये उतरणं फार महत्वाचं आहे. तो जेव्हा उतरत असतो, त्याचं आपण चिंतन केलं म्हणजे त्याच्यावर विचार करतो, तर हे किती बरोबर आहे, किती चुकीचं आहे. हे धम्माच्या मार्गाने जाऊन केल्यानंतर, धम्माच्या अर्थामधून केल्यानंतर, बुद्धांनी सांगितलं काय धम्म आहे, याच्यातून जेव्हा समजून सांगत असतो, तेव्हा आपली भावना तिथं जागा होत असते. आणि जागा झाल्यानंतर हे जे विकाराच्या आपण ह्याच्या खाली असतो, दडपणाखाली गेलो असतो, हे विकार तिथून सूर्यकिरणामुळे ढग जसे विरळ होऊन निघून जातात, तशा प्रकारचा प्रत्यक्ष अनुभव यायला लागत असतो. हे परित्य चॅन्टिंग माझ्या समोर जेव्हा केलं अय्याजीनी, तेव्हा हे ढग कसे विरळ होऊन जातात, तशा प्रकारचं शरीरामधलं जे दडपण होतं, त्या रोगराईचं होतं दडपण, ते हळूहळू हळूहळू तिथेच माझ्या चेहऱ्यावर फरक दिसायला लागला होता. म्हणजे इतकं ह्या भुजंगाचं परित्याचं एवढं इम्पॉर्टन्स आहे. बरे इम्पॉर्टन्स शब्दात नाही, तर शब्दाचा अर्थ भावनेनं घेणं महत्वाचं आहे. तुम्हाला त्याचा सत्य अर्थ कळायला पाहिजे आणि तो अर्थ आपल्या मनापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याचे रिझल्ट डेफिनेटच असतात. त्यालाच धम्म म्हणतात, त्यालाच धम्म काम केलं म्हणून त्याचं. अशा प्रकारचं हे 7ही भुजंग जे आहेत, मनाला सपोर्ट देणारं त्याचं सैन्य आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं, वेगळ्या अँगल मध्ये जे पाहिजे त्या प्रकारचं मनाला बळ देत असतात. म्हणून जे विकार म्हणजे आपल्याकडे जे डिफाईलमेंट्स आहेत, ते डिफाईलमेंट्स 19 शत्रू म्हटलं नाही का, तर 19 शत्रू म्हणजे हे सांगितले ना, 4 आसरव, 5 निवर्ण आणि 10 संयोजन, हे सगळ्यात मोठे येतं. काही वरवरचे असतात, काही खोलवर रुजलेले असतात. मग हे काढण्यासाठी 7ही भुजंग आपल्या मनाला कशी पॉवर देतात, बळ देतात आणि काढून टाकतात. त्याच्यापैकी आजचं भुजंग मी 3 भुजंग सांगितले तुम्हाला यापूर्वी. झालं सती भुजंग म्हणजे सजगता. काही आलं, काय होतं शरीरामध्ये, माझं बाहेर काय होतं, याच्यासाठी तुम्ही सजगता असलं पाहिजे. म्हणजे आघात होणार नाही तुमच्यावर कोणता, तुम्ही सावध राहता. त्याच्या म्हणजे धम्म विषय.
धम्मविचय म्हणजे माझ्या शरीरात काय चाललंय, बाहेर काय चाललंय, त्याचं धम्माच्या ह्याच्यावर विश्लेषण केलं पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे, त्याची तपासणी केली पाहिजे आणि त्याच्यातलं सत्य शोधलं पाहिजे. हे धम्मविचय. आणि हे करण्यासाठी वीर्य म्हणजे तुमच्याकडे ताकद लागते ना, तुमच्याकडे बल पाहिजे मेंटली आणि शारीरिक. म्हणजे कशासाठी आहे? जे अकुशल चित्त आहेत, अकुशल कर्म आहेत, ते काढून टाकण्यासाठी. अकुशल कर्म दुसरे मध्ये न येऊ देण्यासाठी. त्याचा तिथे एनर्जी लागत असते तुम्हाला, बौद्धिक एनर्जी. आणि त्याच्यानंतर जे आहे ते कुशल आहे, ते जशाला तशी ती सामुग्री तुमची ठेवून द्यायची, जपून ठेवायची आणि दुसरे कुशल वाढवायचे. कुशल वाढवणं ह्याचा अर्थ आहे, कारण निब्बाण प्राप्त करत असताना कुशल आणि अकुशल दोन्ही कर्म तुम्ही काढून टाकत असता. मग हे कुशलचंच कशाला संगोपन करायचं? कारण त्याच्यामुळे मला जन्म घ्यावाच लागेल की हो. अकुशल काही आपल्याकडे असतात, ते फेस करण्यासाठी कुशल धम्माचा कर्माचा आपल्याला तिथं आधार पाहिजे असतो. आणि तो आधार असल्यामुळे आपण त्याला चांगल्या प्रकारचे फेस करू शकता. आणि चांगल्या प्रकारे फेस केल्यानंतर सगळ्याच काही डगमगत नाहीत. अशाच प्रकारचं आजचं भुजंगाला मी इथपर्यंत आढावा घेऊन, आजचं भुजंग आहे ते पिती भुजंग. पिती या शब्दाचा अर्थ आनंद, उत्साह. एखादी काही घटना घडली असेल, तुमच्या मनाला फार उत्साह निर्माण होत असतो. एखादं मला चांगलं पंचपक्वान्न खायला मिळालं, मला त्याची इच्छा होत असते. एखाद्या हॉटेलमध्ये ते कधी नाही तिथे गेलो आणि खाल्ल्यानंतर तृप्त झालेलं असतं. जिभेला कितीतरी चांगली टेस्ट येते, मनाला आनंद होत असतो. माझी प्रिय व्यक्ती जेव्हा भेटते, माझ्या मनाप्रमाणे मला सून भेटते, जावई भेटतो, मला किती आनंद असतो. एक क्षणिक आनंद आहे, वगैरे वगैरे. असेच हे आपल्या पंचेंद्रियाला आनंद देणारे जे असतात, हे वर करणे त्याला प्रीती म्हणतात, आनंद म्हणतात. परंतु या प्रीतीचा अर्थ तो नाहीये की ज्याच्यामध्ये सत्य काय दडलेलं आहे, सत्य जाणल्यानंतर त्याचा आनंद जो मिळतोय, तो आनंद, तो आनंदाचा आहेच, त्याचा अर्थ तेवढाच काढला जातो. मात्र ह्याचा सत्य अर्थ तो असा आहे की त्याला आपण उत्साह वाढवणारा म्हणतो. बघा, एखाद्याचा शेतकरी अनपढ आहे सगळं कुटुंब, आणि त्याचा मुलगा खेळातही पहिला येतो, अभ्यासातच पहिला येतो, सर्टिफिकेट आणतोय. त्या बापाला काही जरी कळत नसलं तरी तो आंधळेपणानं म्हणत असतो की हो, माझा मुलगा खूप चांगला शिकत आहे, माझ्या मुलाला पुरवलं पाहिजे. पण ते कोणत्याही परिस्थितीला फेस करण्यासाठी तो सज्ज राहत असतो, हो, त्याचा उत्साह वाढत असतो. म्हणजे यालाच म्हणतात प्रीती म्हणतात. ही प्रीती वाढवल्यानंतर, हे जे उत्साह वाढवल्यानंतर, तुमच्या मनाला बळ दिल्यानंतर, अशा प्रकारचे कोणतेही संकट आले तर हे बळ आहे, चेतशिक एनर्जी म्हणूया आपण याला. ही चेतशिक एनर्जी, आंतरिक बळ, हे तुम्हाला खूप पुढे 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 घेऊन जात असतं. वेळोवेळी तुम्हाला ते मदत करत असतं. ह्या प्रीतिभोजंगाचा अर्थ आहे. आता हे प्रीतिभोजंग तुम्हाला कधी प्राप्त होत असतं? त्याच्यासाठी तुम्हाला शील, समाधी, प्रज्ञा, हे जे बुद्धाच्या धम्माचे 3 पायऱ्या आहेत, त्या 3 पायऱ्या तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही शीलामध्ये प्रतिष्ठित असता, तुमच्या हातात शीलात प्रतिष्ठित असणं म्हणजे काय? तुमच्या मनाला ट्रेनिंग देणं. कोणती ट्रेनिंग देणं आहे तुमच्या मनाला? माझ्या मनाला ही फक्त ट्रेनिंग आहे की शीलाचं पालन करायचं. पानातिपाता वेरमणी म्हणजे काय? प्राण्याचा वध करणं आहे. हे ऐकायला सोपं आहे हो. प्राण्याचा वध मी करणार नाही, हे ऐकायला बोलायला सोपं आहे. मात्र त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतात? मी एखाद्याचा वध करते वेळेस माझी मानसिक अवस्था कशी असली पाहिजे? फक्त त्याला मारल्यानंतर मला त्याचं मांस खाता येतंय, किंवा माझा शत्रू आहे म्हणून मारल्यानंतर त्याचा निपात करता येतं, एवढ्या सीमित नाही त्याचं. तर ते करण्यासाठी त्याच्या मनाची अवस्था तुम्ही जाणत नाहीत. त्याला मारत आहेत, त्याचा निपात करत आहेत, मन आणि शरीर त्याचं वेगळं करत आहेत. त्यावेळेस त्याच्या मनाची अवस्था काय असेल आणि तुमच्या मनाची क्रूरतेची किती अवस्था असेल, ह्याचे त्याच प्रमाणामध्ये त्याला जेव्हा दुःख देता, तेवढंच दुःख आपल्याला सुद्धा होत असतं. हे सगळे पाची शिला देते. पाची जे शिला देतात, पंचशील म्हणतो, ते ग्रस्तीसाठी येतं. पाची शिलाचं तसं आहे. म्हणजे बाकीच्यावर काय परिणाम होतो आणि माझ्या मनाची काय अवस्था होती, तर ही अवस्था, अशी वाईट अवस्था येऊ नये म्हणून पानातिपाता वेरमणी, म्हणजे प्राण्याचा वध करण्यापासून मी अलिप्त राहील, म्हणजे करणार नाही. म्हणजे माझ्या मनात ती भावना सुद्धा येणार नाही. चोरी करण्याची सुद्धा भावना येणार नाही, व्यभिचार करण्याची भावना खोटे येणार नाही, खोटं बोलण्याची सुद्धा येणार नाही, नशापान करण्याची सुद्धा भावना येणार नाही. भावना निर्माण होणं म्हणजेच तुम्ही सगळं स्वतःचं अस्तित्व नष्ट करणं आहे. त्या भावनेमध्ये, इमोशन मध्ये जाऊन तुम्ही सगळंच हरवून बसता.
म्हणजे तिथं कॉन्शियस आपला चांगला राहतच नसतो, शुद्ध बुद्धी राहतच नसते. त्याच्यामुळे त्याची शुद्ध बुद्धी नाही राहिली म्हणजे तुम्ही काही अनर्थ घडवून आणता करता आणि त्या अनर्थाची शिक्षा जी भोगायची असते कर्मसिद्धांताप्रमाणे ती ठरलेली आहे, ती शिक्षा भोगत आहे. ह्या कर्म मी हे जे करत आहे त्याचे कर्म काय होतील हे जेव्हा मला कळतं, ते कळण्यासाठी मला शीलाचं पालन करणं आवश्यक आहे. शीलाचं पालन केल्यानंतर मन माझं एका फ्रेम मध्ये राहत असतं, वाद जात नाही. काही माझ्या मनात आले विचार, काहीतरी इमोशनल आलं, टेन्शन आलं, त्याच्याबरोबर वाद जाणार नाही. मी शांतपणे आनंदानं त्याचा विचार करेल आणि विचार करेल म्हणजे ते विचार करण्यासाठी मला जी पॉवर लागते त्या पॉवरला प्रीती असं म्हणतात, उत्साह असं म्हणतात. म्हणजे उत्साहभरीत असल्यामुळे ते सम्यक विचार असला पाहिजे. हे कसं तर अनहोलसम असता कामा नये, होलसम असला पाहिजे, चांगला असला पाहिजे, योग्य असला पाहिजे, सम्यक असला पाहिजे. अशा प्रकारचं त्याच्यामध्ये चांगलं जे काय असतं ते त्या प्रीती ह्या शब्दाचा अर्थ आनंद आहेच, मात्र तो उत्साह वाढवणारा असतो. उत्साह वाढवण्यासाठी शीलाचं पालन असलं पाहिजे. आम्ही विचार कशा प्रकारचा उत्साह माझा आहे, विध्वंस करणारा तर उत्साह हे नाही ना माझा उत्साह, मला चांगलंच करण्याचा उत्साह आहे ना, नवीनच निर्माण करण्याचा उत्साह आहे ना, दुसऱ्याला मदत करण्याचाच उत्साह आहे ना, वगैरे वगैरे. अशा अर्थानं चांगलं करण्याचा उत्साह म्हणजे प्रीती आहे आणि ती प्रीती चांगली होण्यासाठी आपलं शीलाचं पालन असतं. कारण त्या ठिकाणी मला माझ्या कृतीचे परिणाम काय होतील आणि दुसऱ्याला काय वाईट परिणाम होतील त्याची जाण असते. म्हणून ह्या शीलामध्ये जेव्हा तो प्रतिष्ठित राहत असतो, ते प्रतिष्ठानासाठी ऊर्जा जेव्हा घेऊन जात असतो, सपाट असतं, त्याचं मन विचलित राहत नाही, दृढ निश्चय करून राहत असतो. म्हणून तिथं अधिष्ठान प्राप्त होत असतं. शीलाचे एवढे महत्व येतं. हे शीलाचे महत्व घेतल्यानंतर तेव्हा तो समाधीकडे जात असतो, ध्यानाकडे जात असतो. तेव्हा त्या ध्यानापासून, त्याचं एकाग्रतेपासून, सजगतेपासून, प्रज्ञेपासून, विद्येपासून याचं मन कुठं ढळत नाही, अधिष्ठानामध्ये राहतं. हे शीलाचं महत्व आहे. या शीलामुळे काय करतो, त्याची समाधी ही दृढ होत असते. दृढ होते याचा अर्थ काय? समाधी म्हणजे मनाची एकाग्रता आणि इंग्लिश मध्ये त्याला सांगायचं असेल तर त्याला वन पॉइंटेडनेस म्हणतात. एक आग्रता, आग्र म्हणजे टोक, एकाच टोकावर, त्याला योगामध्ये काय त्राटक असं म्हणतात. तर एकाच पॉइंटवर जेव्हा तुम्ही ध्यान करत असता तिथंच नजर टक लावून बघत असता त्याला त्राटक म्हणतात. तर ते टक लावून बघणं म्हणजे काय झालं की ते टक लावून बघण्यासाठी एकाच स्टेजवर तुम्ही किती वेळ टिकून राहत असता, ते टिकण्यासाठी तुमच्यात जी ताकद लागते, वीर्य लागतं, उत्साह लागतो, ते कशा प्रकारच्या प्रीतीमधूनच कळत असतं. कारण तुम्ही ध्येयानं पिछाडलेले असतात. मला हे माझे विकार काढायचे असतात. बरं, एका टोकावर तुम्ही टिकून राहता म्हणजे काय करता, त्या ठिकाणी सगळी तुमची ताकद पणाला लावता. ताकद पणाला लावता म्हणजे कोणती असते, वेदनेची असते त्या ठिकाणी, कॉन्सन्ट्रेशनची असते. हे कॉन्सन्ट्रेशन, आता मी तुम्हाला मागे उदाहरण दिलं होतं, ही प्रीती कशी मदत करत असते. एखाद्या पॉइंटवर, एखाद्या आलंबनावर, एखाद्या कम्मठानावर, हे सगळे शब्द बरेचसे असतात. बऱ्याच लोकांना म्हणजे विचारा मला कम्मठान म्हणजे काय, आलंबन म्हणजे काय, हे आता मी बोलून जातो. मध्ये एका एका शब्दाचा अर्थ आहे. आलंबन म्हणजे डोळ्याचं रूप आहे. एखादं सौंदर्य पाहत असताना डोळ्याचं आलंबन रूप आहे. मग सौंदर्य पाहत आहे किंवा कुरूपपणा पाहत आहे किंवा एखादं नाचलेलं पाहत आहे, सडलेलं पाहत आहे, मनामध्ये भावना वेगळीच येते. तशा प्रकारची भावना येऊ नये याच्यासाठी समतेमध्ये राहिलं पाहिजे, जसं आहे ते बघता आलं पाहिजे. अशा प्रकारचे जे आलंबनाकडे तुम्ही बघता, चांगले बघता, वाईटही बघता, म्हणजे 5 इंद्रियाचे जे आलंबन आहेत, म्हणजे कानाचा शब्द, डोळ्याचं रूप, नाकाचा गंध, जिभेचा रस आणि त्वचेचा स्पर्श, अशा प्रकारचे हे आलंबन आहेत. एखाद्याला गरमीमध्ये थंड असावं चांगलंच वाटतं, अति थंडी झाली तर ती नको. ते थंड असं असावं की माझ्या शरीराच्या टेम्परेचर प्रमाणे असावं, म्हणजे मला काहीच होणार नाहीये. गरमी नको, अति थंडी नको, अशा प्रकारचं असतं ते. म्हणजे जिभेला एखाद्याच्या गोड आवडतं की एखाद्याला तिखट आवडतं, मसाल्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, त्याची त्याची चव आहे. ते हे चवीचे आलंबन असतात. ते आलंबन तुम्हाला मनावर परिणाम करतात. जे वाईट असतात किंवा चांगले असतात, ते आलंबनाचे तुमच्या मनावर परिणाम झाल्यामुळं तशा प्रकारचे विकार निर्माण होतात. आणि विकार नष्ट करण्यासाठी तुम्हाला मनाची एकाग्रता ठेवून त्याच्यावर तुम्ही एकाग्र, त्याच टोकावर जेव्हा तुम्ही ध्यान करता, आपली ध्यान करणं म्हणजे मनाची एकाग्रता करता,
त्या एकाग्रतेमध्ये काय आहे, जसं मागे सांगितलं होतं, अंतर्गोल भिंग सूर्यकिरणाच्या समोर ठेवल्यानंतर सूर्याची किरण त्याच्यातून पास होतात आणि एका पॉइंटवरच येत असतात. त्या पॉइंटच्या ठिकाणी उष्णता निर्माण होते आणि ज्या पॉइंटवर एकाग्र झाले ते सरफेस जळायला लागत असतो. म्हणजे त्या किरणामध्ये काय आहे, उष्णता आहे. एकाग्र झाल्यामुळे सगळी उष्णता एका ठिकाणी येते आणि ते नष्ट होतं. हेच उदाहरण जेव्हा तुमच्याकडे उत्साह वाढलेला असतो, मनाची एकाग्रता त्या ठिकाणी आलेली असते, ती एकाग्रता आल्यानंतर जे विकार आहे ते 19 शत्रू आहेत. ते शत्रू जसं उन्हाळ्यामध्ये गवत जळून जातं तसे 5 निवर्ण करप्ट होऊन जातात, वाळून जातात, सुकून जातात, नष्ट होतात आणि त्या ठिकाणी शांती प्रस्थापित होते. कारण मन हे चंचल असतं. ते चंचल मन आता शांत झालेलं असतं. शांतपणे विचार करायला लागत असतो. हा विचार केल्यानंतर त्याच्यामधून जे काही तुम्ही योग्य विचार कराल तेच सत्य जाणता तुम्ही. डिस्टर्ब माइंड असेल, विचलित मन असेल, तुम्ही योग्य विचार करू शकत नाहीत. तसं हे विचार करण्यासाठी ऊर्जा देण्याचं काम हे प्रीती करत असतं आणि ह्या प्रीतीचं मन सतत ताजं ठेवत जाणं हे त्याचं काम आहे. एनर्जी देणं हे त्याचं काम आहे. ऊर्जा देणं हे त्याचं काम आहे. सगळ्याच प्रकारची फोड केल्यानंतर फक्त एका शब्दातच त्याचं सांगता येतं, मात्र त्याचे इनडायरेक्ट बेनिफिट हे फार चांगले आहेत. म्हणून हे सप्तभुजंगाचा अभ्यास करणं, मन विकसित करणं. आता समजा बऱ्याचशा भगिनी आहेत, आपली पुरुष मंडळी पण आहेत, सगळे साधक आहेत. त्यांनी जर संकल्प केला की माझ्या मुलाला XYZ बनवायचं आहे, इंजिनियर बनवायचं आहे, डॉक्टर बनवायचं आहे, हे सगळ्याची इच्छा असते. परंतु त्यांचे संकल्प असतील ते तडीस नेण्यासाठी, पार करण्यासाठी मी मुलाला घडवलं पाहिजे कसं, त्याच्यासाठी तुम्ही पहिलं मन तुमचं उत्साहित असलं पाहिजे. मुलाच्या मनाची सायकोलॉजीचा अभ्यास केला पाहिजे. त्याला काय पुरवायचं आहे, त्या पोस्टवर जाण्यासाठी त्याला काय काय लागतंय. कोणाला नको वाटेल माझा मुलगा IPS IAS व्हावं म्हणून, प्रत्येकाला वाटतं तसं, ऍडमिनिस्ट्रेटर व्हावं, लोकांचे कल्याण करावं, त्या पोस्टला जावं. परंतु हे करण्यासाठी त्याला जी लागणारी माहिती असते त्याच्यासाठी तुमच्यामध्ये ती प्रीती, उत्साह जागा असला पाहिजे आणि त्याला लागणारं तुम्ही सगळं देता, कारण त्याची सायकोलॉजी तुम्हाला अभ्यास करता आली पाहिजे. त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्याला देता आलं पाहिजे, घडवता झालं. तुम्ही माळी आहात, तुम्ही कुंभार आहे, ते विसरू नका. त्याच्यावर चांगले संस्कार टाकायचे आणि त्याला ऊर्जा द्यायची त्याच्यामध्ये, की तुला या उत्साहभरीत पुढे जा, का त्याच्यामध्ये मी तुला लागणारी सामुग्री देतो. नेहमीसाठी त्याला ताजं तवानं ठेवत जा, त्याचं ध्यान प्रेरित केलं पाहिजे. हे संस्कार आई वडील करू शकतात. म्हणून त्या भुजंगाचा अभ्यास केल्यानंतर माझ्या दुसऱ्यामध्ये ही कशी भावना पेरायची आहे, मला कसं राहायला पाहिजे, माझ्या ध्येय माझं पूर्ण करण्यासाठी काय करायला पाहिजे, हे भुजंगाचा अभ्यास तुम्हाला शिकवत असतोय. आणि त्याच्यामुळं बाकीचे विकार येतात, ते बरेचसे विकार अज्ञानामधून होत असतात. अज्ञान हे दूर करण्यासाठी भुजंग फार महत्वाचे असतात आणि अचूक निर्णय घेऊ शकतात. असा अचूक निर्णय हे शीलाचं पालन केल्यानंतर, समाधी एकत्र केल्यानंतर, विकार नष्ट झाल्यानंतर. आता बघा, हे विकार जेव्हा जेव्हा जसे जसे नष्ट होतील ते तुम्हाला फिरवत राहतात, ते तुम्हाला अडचणीत आणत असतात, तुम्हाला शुद्ध बुद्धीवर येऊ देत नसतात, ते दूरवर विचलित घेऊन जातात. तेच तुमची पर्सनॅलिटी घडवणारे, तुमच्या मनावर परिणाम करणारे विकार जेव्हा त्या एकाग्रतेमुळे, उत्साहामुळे नष्ट होतात, जळून जातात, करपून जातात, क्षीण होतात, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय येतं, मला जे काही प्राप्त झालंय मी लोकाला किती वाटू, मी लोकाला किती देऊ, अशा प्रकारची ब्रह्मविहारात जातो. म्हणजे त्याला स्वतः स्वार्थ काहीच नसतोय, फक्त दुसऱ्याला देण्यासाठीच त्याचं मन तयार असतं. म्हणून कल्पना मॅडम दर दिवशी तुम्हाला कितीतरी आवर्जून सांगत असतात की मैत्री भावना किती देत असतात, ते दुसऱ्याचं कल्याण होण्यासाठी किती करत असतात, ते त्याच्या आतून येत असतं. बरं, त्या दुसऱ्याचं कल्याण त्याचं व्हावं म्हणून देणं हा भाग वेगळा आहे. त्याचं हो हे आपल्या मनातून असतं, खरंय ते बळ म्हणून त्याला मिळत असतं. परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला किती समाधान वाटतं, त्याचं तुमचं मन किती शुद्ध होत असतं देण्यामुळं. अहो, घेण्यापेक्षा देण्यामध्येच खरा आनंद आहे. म्हणून या ठिकाणी जेव्हा हे तुमचं मन विचलित करणारे विकार नष्ट होतात, तेव्हा मी लोकांना काय द्यावं, त्याच्याबद्दलची मैत्री किती वाढवावी, करुणा किती वाढवावी, त्याने मिळवलेल्या यशामध्ये आपण किती मुदित व्हावी, हे सगळं जरी असलं, हे सगळे ब्रह्मविहार घेऊन जात असतं. त्याला ब्रह्मविहारच का म्हटलं जातं,
ब्रह्मा म्हणजे काय होतोय, की रूप ध्यान केल्यानंतर जेव्हा ते त्याला आत्मसात होतात ते रूप ध्यान, त्याच्या सीमा वाढत असतात. त्याच्या मैत्री भावनेच्या, विचाराच्या, देण्याच्या लोकांना सीमा वाढतात. म्हणून हे ब्रह्मलोक हे ध्यान साधना केल्यावर, रूप ध्यान केल्यानंतर, मृत्यूनंतर ब्रह्मलोकात जातो. ब्रह्मलोक हे 16 प्रकारचे आहेत. कोणीतरी त्या पहिलं ध्यान केलं तर 3 रागात ब्रह्मपरिसज्जा, ब्रह्मपुरोहिता, महाब्रह्मा आणि अशा प्रकारे दुसरं ध्यान केल्यावर 3 वाढतं, तिसरं ध्यान केल्यावर आणि चौथे ध्यान केल्यावर बरेचसे वाढून असे 16 होतात. हे 16 ध्यान केल्यानंतर तो त्याचे करप्शन जे होतात, सगळ्या प्रकारचे विकार, सगळे विकार नष्ट होत नाहीत. हे संयोजन नष्ट झाल्यामुळे त्याची पर्सनॅलिटी ही चांगली होती. मग त्या ठिकाणी त्याला कोणते इंद्रिय नसतात हो, फक्त चेतना असते. वाटलं तर ते रूप धारण करू शकतो, त्याला ब्रह्म म्हणत असतात. आणि अशा प्रकारचं ह्याला जन्म देणं, त्याला जन्म देणं, पायातून, हातातून, मांड्यातून हा प्रकार नसतोच. ती एक चेतना असते. ती रूप धारण करायचं असलं त्या परिस्थितीत तर करतं, नसतं करतच नाही, ती चेतना असते. मग त्याला काम वासना कोणतीच राहील नसल्यामुळे त्याला ब्रह्मविहार म्हणतात. ते असं सगळं आनंदी राहतो, दुसऱ्याला मदत करण्यासाठी ती चेतना सतत तयार असते, याला ब्रह्मा म्हणतात. आणि तशा प्रकारचे हे आपले विकार नष्ट केल्यानंतर आपल्यामध्ये ब्रह्मविहार जागा होतो. म्हणजे दुसऱ्याच्या बद्दल मैत्री भावना, मी स्वतःला मदत करण्यासाठी स्वतःवर मैत्री भावना देतो, माझं कल्याण हो, माझं बरं हो, वगैरे वगैरे. म्हणजे तशा प्रकारच्या आपल्या मनाच्या चतुष्सीमा वाढत असतात आणि सेन्स ब्रॉड होतो, त्या ठिकाणी विकृती येत नाहीये. तशाच प्रकारच्या दुसऱ्याबद्दल करुणा करत असतो. दुसऱ्याला मदत करणं हे सुद्धा मैत्री करणं, दुसऱ्याला मदत करणं आहे, त्याचं भलचिंतन आहे. अशा प्रकारची करुणा झाली. मुदिता म्हणजे एखाद्याने कोणतरी यश संपादन केलं, तो आनंद होतो, त्या आनंदात आपण सामील होणं, तसं जसं की ते यश मलाच मिळालंय, अशा प्रकारच्या आनंदामध्ये आपण राहणं, यालाच मैत्री, करुणा, मुदिता आणि चौथा आहे ते उपेक्षा. हे जरी खरं असलं तरी त्याच्याशी तुमचा चिपकाव नको, अटॅचमेंट नको, जवळीक नको. त्याला अंतरानं ठेवा, आपलंही मन शुद्ध राहू द्या, त्याचंही शुद्ध होते. आता तुमच्या मनाचे ज्याला दिलेली जी एनर्जी आहे ती त्याला भरपूर मिळत असते, ती त्याला घेता आली पाहिजे. ती त्याच्या कर्म विपाकावर अवलंबून असते. त्यावेळी जर त्याचे कर्म चांगले असेल, तुम्ही अशा प्रकारची मैत्री भावना दिली तर खूपच चांगली, डेफिनेट त्याला फायदेशीर होत असते. आणि किती पापी असेल, किती त्याचे कर्म वाईट असेल तरी ते सहन करण्यासाठी याला ताकद मिळत असते. मात्र त्याचं मन तेवढं सेन्सिटिव्ह असलं पाहिजे, त्याला ते घेता आलं पाहिजे. म्हणून देणाऱ्याच्या मनाच्या सीमा वाढतात, त्याला काय दुसऱ्याने कसं घेतोय त्याचा प्रश्न आहे. मात्र मी देत असताना मी स्वतः कितीतरी आनंदी होतो, पुण्यवान होतो, माझ्या मनामध्ये कितीतरी मोद निर्माण होतो, प्रमोद निर्माण होतो, आनंद निर्माण होतो. अशा प्रकारच्या मनाच्या कक्षा वाढत असतात ह्या ब्रह्मविहार. कारण या ठिकाणी तुम्ही जे काय तुम्हाला अडथळे असतात शुद्ध बुद्धी निर्माण करण्यासाठी, पुण्य निर्माण करण्यासाठी, ते अडथळे आता पार केलेले असतात त्या भावनेच्या ह्याच्यामधून. आणि हे करण्यासाठी, मनाची शुद्धता वाढण्यासाठी हे 7ही फॅक्टर तुम्हाला नेहमीसाठी तत्पर असतात मदत करण्यासाठी. ती मदत घेण्यासाठी तुम्ही सज्ज असणं म्हणजे काय पाहिजे? पहिला आलं भुजंग. तुम्ही किती असलं पाहिजे? कुशल असलं पाहिजे, म्हणजे सजग असलं पाहिजे, प्रेझेन्स ऑफ माइंड असलं पाहिजे, सत्य त्याच्यातलं जाणून घेणं पाहिजे आणि ते तुम्हाला जाणता आलं पाहिजे. याच्यासाठी मनाची सूक्ष्मता वाढवणं फारच अगत्याचं जरूरत आहे. म्हणून हे सगळे बुद्धीचे अंग येतं, बुद्धीचा विकास करणारे अंग येतं. पुन्हा 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 वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर ध्यान करणं, त्याची वाढ करणं, म्हणजे दुःख तर तुम्हाला होणार नाही, संकट तुमच्या पुढे येणार नाही. त्याच्यावर तुम्ही फिजिकल असेल, मेंटल असेल, त्याच्यावर तुम्ही सजग राहत असताना शेवटचा फायदा एक महत्वाचा असतो, तुम्ही सजग राहिल्यानंतर मृत्यूच्या वेळी अनकॉन्शियस होता कामा नये. माझ्या शरीर एक माझं अवयव जात आहे, त्याच्यातली चेतना निघून जात आहे, मी आता क्षीण होत आहे, मृत्यूच्या वाटेनं जात आहे, हे जेव्हा तुम्ही सजगतेमध्ये राहून जाणता, हा मृत्यू डेफिनेटच तुम्हाला वरच्या लेवलला नेत असतं. खालच्या लेवलला म्हणजे ज्याला आपण नरक म्हणतो, अपाय लोक म्हणतो, त्याच्यात नाही, तर वरच्या लोकाला सुगतीलाच घेऊन जातो. त्यावेळेस तुमचे कोणते कर्म, मनाची अवस्था कोणती असते, कारण हे ट्रेन झालेलं, शिलामध्ये प्रस्थापित झालेलं मन हे तसं चुकीचं होणारच नाहीये. झालं तरी त्याला ते बाहेर पटकन त्याला बाजूला काढेल. कारण मनाला शिलानं ट्रेन करणं आणि उत्साह टिकून ठेवणं, सजग राहणं, त्याचं पृथक्करण करणं, विश्लेषण करणं, ऊर्जाभरित राहणं आणि उत्साह भरीत राहणं, हे आजपर्यंत हे बोजांग येतं.
याचा वापर करून त्याचा तुम्हाला सतत फायदा करून घेण्यासाठी तुम्ही सजग राहिलं पाहिजे. बारकाईने याचा अभ्यास करा. अभ्यास करायला थोडं कठीण आहे, परंतु कठीण आहे थोडं म्हणजे तुम्हाला मेहनत पाहिजे, समजून घेणं पाहिजे, मनाची एकाग्रता वाढली पाहिजे आणि ती जसजशी तुम्ही एकाग्रता वाढवत जाल तसतसा तुम्हाला निश्चितच फायदा आहे. कारण त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला तरी येत असतो. प्रत्येक ठिकाणी आपण शांत राहून निर्णय घेतला, अचूक निर्णय घेत असतो आणि ते घेतल्यानंतर खूप फायदा होतो, आनंदित राहतो. अनेक अनर्थ टळत असतात. क्षणिक दुःख होत असेल, समजत असेल, त्याला तुम्ही पार करू शकता त्या एका भावामध्ये राहिल्यानंतर. अशा प्रकारे आपण सप्तभुजंग म्हणजे हे भुजंग आजचं प्रीती आहे, उद्याचं पसदी भुजंग आहे, ते पण घेता येईल आपल्याला. आणि कॉन्सन्ट्रेशन आणि उपेका हे भुजंग आहेत. हे अभ्यास करा, वाचन करा, चर्चा करा, सत्य जाणून घ्या. माझा नंबर तुमच्याकडे असेल. हे करत असताना तुम्हाला वैयक्तिक काही अनुभव येतात, अडचणी येतात, जरूर फोन करा. मी त्याचं तुम्हाला विश्लेषण करून सांगेन. मी इथं आजचं प्रीती भुजंग याला इथं थांबतो आणि तुमचे काही प्रश्न असेल त्याचा स्वीकार करून त्याचे एक्सप्लेन करायचं, माझ्या परीने उत्तर द्यायचे प्रयत्न करतो. फक्त ऐकून गप्प बसून नका, प्रश्न विचारा, म्हणजे बाकीच्याचे आयडिया क्लिअर होतात. माझ्या सांगण्यामधले काही पॉइंट्स राहिले असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला चर्चेमध्ये घेता येतात. तुमचे प्रश्न येऊ द्या, तर मी थांबतो थोडं. मॅडम प्रश्न घ्या, काही लोकांचे असतील तर. हो सर, साधू साधू साधू. कोणाला प्रश्न विचारायचा आहे? मी जरा फास्ट गेलोय त्याच, कधी सवयच लागली ते फास्ट जायची. छान व्यवस्थित झालंय सर. नाही, समजलं असेल तर फार चांगली गोष्ट आहे. फास्ट गेल्यामुळं बऱ्याच ठिकाणी त्याच्या कॉमेंट्स येतात की जरा स्लो घ्या म्हणून. एकदा गाडी सुरू झाली की ते फास्टच होत असते. कोणाचे प्रश्न आहे? येऊ द्या प्रश्न तशा. प्रश्न सांगा, विचारा. मधला प्रीती भुजंग याबाबत. सर आपण तर सर्व बोला ना मॅम, सिंधू मॅमला. सरांनी आता सांगितलं. नमो बुद्धाय. जय भीम सर. जय भीम, जय भीम. मॅडम चेहरा दाखवा जरा, मला आनंद वाटेल आपण कुणाशी बोलत आहे असं. बरं दाखवते सर. बोला बोला, प्रश्न सांगा अगोदर, नंतर दाखवू, बघूया चेहरा. सर मी काय म्हणत होते तुम्हाला, आता तुम्ही आलंबन सांगितलं ना. हो. आलंबन म्हणजे सौंदर्य पाहत आहे वगैरे, 5 इंद्रियांचे आलंबन आहे, ते मला कळलं नाही. 5 इंद्रियांचे आलंबन. बर सांगतो मी तुम्हाला. 5 इंद्रिय आहेत माहित? हो हो हो. आता डोळ्यांनी काय बघता? काय डोळ्यांनी चांगलं वाईट रूप बघता. रूप म्हणतात. रूप बघतो. बरोबर की नाही? चित्र बघता, रूप बघता. आणि कानानं काय ऐकता? कानानं काय ऐकता? शब्द. काय शब्द ऐकतो. डोळ्यांनी रूप बघता, कानाने शब्द बघता आणि नाकाने सुगंध घेता. सुगंध त्याला गंध म्हणतात त्याला. बरोबर आहे? हो. जिभेनं काय घेता? चव घेता. बरोबर आहे की नाही? हो सर. आणि त्वचेनं काय घेता? स्पर्श. बरोबर आहे? नरम लागलं, टोचलं, बरोबर आहे का? गरम आहे, थंड आहे, नरम आहे, म्हणजे त्याचा स्वभाव गुण जो आहे ते आपण याच्यामधून बघत असतो. हे कसे येतं? 5 इंद्रिये मनाचे द्वार आहेत. बरोबर आहे का? मन ह्या 5 इंद्रियामधून बघत असतोय. मग ते सगळे चांगले असतात का? असंही नाही. सगळेच वाईट असतात असंही नाही. त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारच्या दृष्टिकोनातून बघता तशा प्रकारचं. एखाद्याचा मृत्यू झाला म्हणजे दुःख आहे, नाही का? कारण त्याच्याशी माझं अटॅचमेंट आहे. परंतु एखादा फारच जवळचा जीवलग आहे आणि अनेक कॅन्सर सारख्या रोगाने पीडित आहे, खूप वेदना भोगत आहे, मग तो जवळचा आहे, त्याचा अटॅचमेंट आहे, म्हणून आपल्याला वाईट वाटतं, दुःख वाटतं गेल्याचं. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे बघितलं
तर हो, त्याची सुटका झाली, त्याला पुढची चांगली सद्गती मिळाली. हा त्याच्यामधला चांगला अर्थ आहे ना त्याच्यातलं. सत्य तुम्ही जाणता ना. म्हणजे कोणत्याही घटनेमध्ये जेव्हा तुम्ही सत्य जाणायचं असतं, आलंबन हे वरकरणी असतं, ते वरचं दिसत असतं. त्याच्यामधलं सत्य स्वरूप जाणायचं असतं. आता बघा, हे काय होतं, एखादं रूप पाहिलं तुम्ही, चांगलं सुंदर आहे, कुरूप आहे, बरोबर आहे की नाही? ते पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये जाऊन त्याचा कॉन्शियसनेस तुमचा तयार होत असतो. मनावर त्याचं जात असतं, मन त्याच्यावर तयार होतं आणि त्या मनावर त्याचे संस्कार होत असतात. संस्कार झाल्यानंतर ते वाईट आहे का बरोबर येतं हे मन ठरवत असतं आणि ते संस्कार झाले की ते करण्यासाठी, तिरस्कार करण्यासाठी किंवा ते उपभोगण्यासाठी सतत ते कामी लागत असतं. म्हणून हे आलंबनाकडे कसं बघायचं, उपेक्षा भावाने बघायचं, हेच बुद्धांनी सांगितलेलं आहे. म्हणून आलंबन काय आहे ते तुम्हाला समजलं असेल, तुमचा प्रश्न मर्यादित होता ते. आलंबन समजले का? साधू साधू. हा. आणि त्याच्यावर तुम्ही काय करता, मला हे हवं आहे, मला हे नको आहे, अशा प्रकारची तुमची भावना निर्माण होत असते. तर ते सत्य काय त्याच्यातलं जाणणं हे महत्वाचं आहे. तो धम्मच जाणवतो, धम्मच सांगत असतो. दुसरा प्रश्न. सर, पण ते आलंबन जे 5 इंद्रियाचं आलंबन आहे, आपण जे बघत असतो, ऐकत असतो, पण इतकं सहज नाहीये सर त्याला जसं आहे तसं बघणं. जेव्हा ट्राय करतो सर, रिॲक्ट होतो मनातून. पण त्याच्यावरती आपल्याला तेवढं खूप स्थिर मनाने, आंतरिक मनाने खूप स्थिर राहावं लागतं सर. रिॲक्ट नाही अगदी करेक्ट म्हणजे. आहे. बरोबर आहे. हे एक माझा अनुभव मी तुम्हाला सांगते की एवढं ते सिंपल नाही आहे. हा, बोला सर, तुम्ही सांगू शकता मार्गदर्शन त्यावर. नाही, तुम्ही सांगा, अनुभव सांगा तुम्ही, त्याचं विश्लेषण करूया आपण. अनुभव सांगा ना. हा सर, कारण की ते ट्राय करतो आपण जसे आहे तसे त्या प्रत्येक पाची आपल्याला जे काही कानाने ऐकत आहोत, डोळ्याने बघत आहोत, मन पण काही आपले उत्पन्न करत असते विचार, आणि बडबड तर सुरूच असते आपली सर मनातून. डोक्यामध्ये विचार सुरूच असतात. तो तर डाटा विचारांचंच मन बनलेलं आहे. आणि तर हे जे सगळं काही चालू आहे सर, तर आपल्याला जरी आपण आपलं तोंड बंद असलं, रिॲक्ट आपण नाही करत सर, आतमधूनच ते आंतरिक मन रिॲक्ट वगैरे करून सगळं मोकळं पण होऊन जातं सर. आपल्याला करायचं त्याला स्थिर ठेवणं. मला असं वाटतं सर 24 तासामध्ये एखादा सेकंद असा असतो की आपण त्या सेकंदाला रिॲक्ट करत नाही आपण एखाद्या गोष्टीला सर. तो 1 सेकंद आपण पकडतो. कदाचित पुन्हा आपली थोडी प्रॅक्टिस वाढते तर 1-2 सेकंद अजून आपण पकडतो तसे. असे मला वाटते 24 तासातले खूप कमी वेळ आहे जे आपण आपलं हळूहळू ते करतो. म्हणून हे जेव्हा तुम्ही मगाशी सांगत होते की आलंबन जसं आहे तसं बघायचं, किंवा आता सिंधू मॅमच्या याला पण उत्तर देत होतात तुम्ही, तेव्हा मी तोच विचार करत होते की ती पाहणारी गोष्ट पण आपण सहजतेने पाहायलाही घेतली आणि एखादी आपण रिॲक्ट करायचं नाही म्हटलं तरी ते आंतरिक रिॲक्ट होऊनच जाते सर. त्यामध्ये संस्कार घडवले आहेत ना तसे. रिॲक्ट करण्याचे संस्कार आपले जास्त प्रमाणात आहे. तर याबद्दल तुम्ही बोला सर. हे माझं थोडंसं प्रॅक्टिकल सांगितलं तुम्हाला की असा अनुभव आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता ह्याच्यात मी थोडं ऍड करेल. तुमच्या ह्याच्यामध्ये काना मात्र काही चेंज करत नाही. तुम्ही म्हणला ते सत्य आहे. फक्त त्याचं थोडं आपण विश्लेषण करूया. जेव्हा हे मन आपलं बघतं, त्याच्याकडे आपण तटस्थतेनं बघायचं, उपेक्षा भावानं बघायचं. त्याच्यामध्ये काय, हे माझं आहे म्हणून बघू नका. त्याच्यातलं सत्य शोधायचे प्रयत्न करायचं. आता याच्यात 2 फॅक्टर मी सांगतो, फार महत्वाचे आहेत बरं का, प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. काय होतं, एखादी घटना बघल्याबरोबर आपलं मन कसं होतं, भावनिक होत असतं, इमोशनल होत असतं. लक्षात आलं का? आता इमोशनल झाल्यानंतर ते इमोशन कसं असतं, त्रासदायक तरी असेल, वाईट म्हणजे कसं असतं, कुशल किंवा अकुशल म्हणूया आपण. त्रास देणारा असेल किंवा दुःखद घटना एखादी घडली, एखादा मयत झाला की पाहिल्याबरोबर शॉक बसतोय, आपण रडायला लागत असतो. परंतु हे गेला, ह्याची सुटका झालेली आहे, हे सत्य शोधा त्याच्यामधलं. हा धम्म सांगतो, आपली तिथपर्यंत तयारी झालेली नसती, आपण हे सत्य जाणलेलं नसतो. बरोबर आहे का? तर अशा प्रकारचं आपलं मन सत्य शोधणारं मन तयार झालं पाहिजे. म्हणून बुद्धाचं धम्म जे आहे त्याच्यामध्ये मन कसं होतं, 2 आता हे मी महत्वाचं सांगतो म्हणलं ते हे सांगतो जरा बारकाई नाही का. तुमचं मन कसं करतं, एखादं आलं की ते पटकन इमोशनल होतंय. इमोशनल झालं की तिथं तुम्हाला विचार करता येत नाही. म्हणजे लहान मूल रडणं ते इमोशनल होणं, त्याला खरा विचार करता येत नाही. एखादा माणूस अज्ञानी असल्यासारखा होतो, तो विचार नसतोय, काहीतरी शॉक बसल्यासारखं होतं, डिप्रेशन येतं, अँक्झायटी येते आणि ह्या बऱ्याच प्रकारचे रेस्टलेस होतं, वरीज होतात. याच्यामुळे काय होतं, हे 5 निवारणाचे परिणाम उदच कोकुच होत असतं त्याच्या प्रकारचं.
किंवा रेस्टलेस त्यालाच म्हणतात बुद्धीच्या कुकूच्या रेस्टलेस आणि वरीज मध्ये जात असतात, ते इमोशनच असतात आपल्या. मग इमोशन असलं की योग्य रीतीने आपण विचार करत नाही, ते दुःखाच्या खाईत ओढला जात असतो, म्हणजे मनावरती तर दडपण येत असतं. मात्र त्याच वेळेस हे इमोशन मन असेल, ते जर विचारी मन असेल, थिंकिंग मन असेल, विचार करणारं मन असेल, तर त्यावेळेस काय घटना झाली इकडे त्याचा बारकाईने विचार करतोय. बारकाईने विचार केल्यानंतर त्याच्यातला खरा धम्म काय तो जाणतो. अरे हे अटळ आहे, होणारच होतं, त्याच्यात मी दुःख करून काही निष्पन्न होणारच नाही. मग कारण त्याचं कसं होतंय, उपेक्षा भावाचं मन असतो, सत्य ते जाणायचे प्रयत्न करत असतोय. म्हणजे कधीही आपल्यामध्ये तशा प्रकारची इमोशन निर्माण होणं, भावना निर्माण होणं ही वाईटच आहे, कारण खरा विचार तर करू देत नाहीये. म्हणून थिंकिंग माइंड जेव्हा येतं, मन विचार करणार येतं, तेव्हा त्याच्यातलं सत्य शोधतं. मग त्याच्यामुळं दुःख जवळ राहत नाहीये. ही एक आपली जरा हॅबिट वाढवून घेतली. मनाच्या कशा भाग असतात, मन कोणत्या प्रकारचं मन काम करत आहे त्याच्या आहारी न जाता आपण त्याच्याकडे त्रयस्थ म्हणून त्याला प्रज्ञेमध्ये नेऊन त्याचं विश्लेषण करणं महत्वाचं आहे, त्याच्यातलं सत्य शोधणं महत्वाचं आहे. म्हणजे दुःखाची जी धार आहे, दुःखाची जी इंटेन्सिटी आहे, ती आपल्याला कमी होते सत्य जाणल्यानंतर. ही एक हॅबिट करणं महत्वाचं आहे. यालाच बुद्धाचा धम्म म्हणतात, सत्य जाणणं म्हणतात, प्रज्ञा म्हणतात. तर या ह्याच्यामध्ये एवढंच घेऊया, पुढे बघूया. आता दुसरा प्रश्न काय असेल तर मॅडम, तुमचा प्रश्न क्लिअर झाला का, काय असेल त्याच्यात तर? बिलकुल सर. थिंकिंग माइंड आणि इमोशनल माइंड आपलं. हा, इमोशनल माइंड तेवढं आपण भावनिक व्हायचं नाहीये, पटकन त्याच्यात सत्य जाणायचं भावनिक असल्यामुळं, आणि थिंकिंग माइंड जागा ठेवायचं, प्रत्येकाचं विश्लेषण करायचं, आपलं सत्य जाणायला मिळत असतं. पुढे कोणाचे प्रश्न आहे विचारू शकता? तर आता मॅडमनी सांगितलं ते एकदम बरोबर आहे. आता मी ऐकत होते, तुम्ही अवलंबनचे सगळे सांगितलं होते, पण माझं डोकं विचार करत होतं की ते तुम्ही उत्पल वर्णाचं सांगितलं ना आर्याजी, ते उत्पल वर्णाचं आम्ही प्रवचन गेलो होतो श्रावस्तीला ऐकायला. आज त्या श्रावस्ती बुद्ध विहारात होत्या. दीपश्री आणि अशोकाताई पण आल्या होत्या. अशोका पवार इगतपुरीहून. हा, इगतपुरीहून. ना म्हणजे आर्याशी उपलवनाशी तुमचं भेट झाली म्हणायचं. हो, झाली. आज त्यांनी खूप छान सांगितलं, बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती आणि मरणानुसती ते सांगितलं की मोठमोठे राजे कोणी पण असो त्याला शेवटी मृत्यू येणार. तो रिकाम्या हाताने आला, रिकाम्या हाताने जाणार. ते इंग्लिश मध्ये सांगत होते आणि मग हिंदीतून ट्रान्सलेशन करून सांगत होते. छान. खूप आनंद वाटला. आनंद वाटले ना असं ऐकल्यावर? सांगत होते. हो, भरपूर आहे, खूप आनंद. बुद्धा जयदीप सर, मी विचारू? हा, बोला मॅम, बोला. 4 ब्रह्मविहार सांगितले, त्याच्यात मुदिता एक ब्रह्मविहार आहे, त्याचं थोडस अजून विश्लेषण केलं तर. मुदिता. अच्छा. मुदिता ना. आता बघा, मी तुम्हाला थोडं पाठीमागे नेतो. मनाची तुमच्या एकाग्रता वाढलेली आहे, विकार जसजसे नष्ट व्हायले, विकार जसजसे निवारण नष्ट झाले की तुमचं मन काय होतं, त्याच्या कक्षा वाढतात, आनंदित होतात, लोकांना मैत्री भावना देतात, त्यांचं कल्याण करतात. दुसरं, एखादे दुःखाकष्टी असेल त्याच्याबद्दलची मनामध्ये करुणा निर्माण होते. मुदिता म्हणजे दुसऱ्यानं मिळवलेल्या यशामध्ये आपण आनंद निर्माण करणं, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण आनंदित होणं. आता बघा उदाहरण, एखाद्याचं मूल आहे, लहान मूल आहे, बछडा आहे, खेळायला लागल्यानंतर त्याच्या आईला तर आनंद होतो. आपण पाहिल्यानंतर किती आनंद होतोय आपला, आपण कितीतरी मुदित होतो. अरे असंच चालतो, असंच बोल, असंच कर, खरं की नाही? एखादी गाय वासरापुढे येत असताना गाय किती, वासरू किती बागडतंय, गाय किती हंबरते, त्याच्यामुळे कशा प्रकारच्या भावना निर्माण होतात आपल्या, नाही का? हे वात्सल्य त्याला म्हणतो. आईचं आणि मुलाचं प्रेम कसं असतं ते आपल्या नकळत आपल्या मनात जागा होतं, आणि हे अशीच अवस्था राहावी अशा प्रकारची मनामध्ये भावना निर्माण होणं. आकाशामध्ये पक्षी फेर धरून नाचत असतात, बारकाईनं बघत ते कशा प्रकारचे अँगल करतात, कसे एकाच्या पाठीमाग असतात, कशा प्रकारचं ते
आकृती तयार करतात. त्याच्यात एक युनिटी कशी असते, एक पुढे जातो त्याच्या पाठीमागे त्या अंतरानं कसे जात असतात, पंख कसे जातात. हे बारकाईने जेव्हा आनंदित होता त्यावेळेस त्याचं रहस्य आपल्याला जाणायला लागत असतं. सत्य जाणल्यानंतर मनातून त्याच्यात कोणती भावना निर्माण होते, ज्या भावना निर्माण होते, त्या भावनेलाच मोदिता म्हणत असतात. त्याच्या आनंदामध्ये आपणही आनंदित होत असतो, तेही बघायला आपल्याला आनंद वाटत असतो. खूपदा असं येतं सर की प्रसंग आला ना तर खूप मोद जागृत होतो. मला तरी येतो, मला हा एक्सपिरियन्स खूप येतो की एखाद्या मुलाने खूप चांगले मार्क्स मिळाले किंवा मला स्ट्रीप पण आली की युपीसी दादा देत होता ना सुदर्शन, तो इंटरव्ह्यू पर्यंत गेलाय, पण आता पण कोणी मुलगा जर झाला ना युपीसी क्लिअर तर मला खूप आनंद होतो. हो, मी ते होतच ना. पूर्ण वाचते. कारण दादाला ते पण मी फॉरवर्ड निर्मळ करते. मनाचं लक्षण आहे ते. शुद्ध खूप मनाचं मला लक्षण. मोद जागृत होत. ना खूप आनंद होतो असं. हो, म्हणजे तुम्हाला आता काय कळालं, कोणता ब्रह्मविहार कळाला? मुदिता मुदिता ब्रह्मविहार. कळालं ना? येस छान. सर. ओके. सर आज विहाराबाहेर सर एक सांगू का थोडस? सांगता की विचारता? सांगते. सांगा. म्हणजे आता तर मुदिता विहाराबाहेर लहान लहान मुलं खेळत होती आणि सगळ्यांचं भोजन झालं होतं आणि मग संघमित्राताई पण होती. मग आम्ही दोघे केलं आणि त्या मुलांना बोलवलं आणि त्यांनी जेवले ते. तर खूप आनंद झाला. म्हणजे त्यांना आनंद, दुसऱ्याचा आनंद पाहून खरोखरच आनंद होतो सर. तुम्ही गाय वासराचं उदाहरण दिलं, मुलाचं उदाहरण दिलं किंवा एखादा मुलगा खूप मोठ्या याच्यात प्रथम आलाय, जसा आई वडिलांना आनंद होतो तसं आपण त्यांच्या आनंदात सहभागी होतो. किंवा आता ही माझी कल्याण मैत्रीण दीपश्री माने बलखंडे आणि अशोकाताई पवार त्यांना तर खूप आनंद झाला. दोघी मी जाऊ शकले नाही, पण मी म्हटलं मी येऊ शकत नाही ना, तू घरी ये. तर दीपश्री ताई पण आल्या आणि अशोकाताई घरी आल्या आणि शुक्राच्या